लॉर्ड, यू नो योसेफ बायबलमध्ये याकोबाचा मुलगा योसेफ जुन्या करारामध्ये ज्याच्याबद्दल दिलंय, तो माहितीये बायबल सांगतं, की पोटिफरच्या घरात ज्यावेळेस तो दास म्हणून काम करत होता ना, तर त्याच्या सोबत परमेश्वर होता आणि पोटिफरचा पूर्ण विश्वास त्याच्यावर होता. पोटिफरने ना काय केलं होतं माहितीये? सगळ्या गोष्टीचा कारभारी त्याला बनवलं होतं. म्हणजे काही असेल ना, जाते योसेफला विचारा. हां, जाते योसेफला विचारा. हा विश्वास बिल्डअप करायला योसेफला काही दिवस, काही महिने, काही वर्ष लागलेत. असं नाही की योसेफ आज कामाला आला, आठवड्याभरानंतर तिकडे सगळं नाही का करण्यासाठी तो सक्षम झाला आणि कारभारी बनला, असं नाहीये. हालेलुया. जर पोटिफर त्याच्यावर एवढा विश्वास टाकतोय आणि नाही का कोणी त्याच्याकडे विचारायला आलं तर योसेफकडे पाठवतोय. सगळं काही त्याच्या हवाली केलंय. योसेफला ते नाही का डेझिग्नेशन ते उच्च पद दिलंय त्याने. म्हणजे फक्त नाही का खाणं-पिणं याशिवाय नाही का घरात काय आहे, काय नाही ह्याकडे काहीच लक्ष नाहीये त्या पोटिफरचं. सगळं योसेफ हँडल करतोय. सगळा त्याचा बिझनेस, त्याचा येणं-जाणं, किती पैसा आला, किती यूज केला, काय आहे, उद्या काय करायचंय, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, सगळं योसेफ ठरवतोय. सगळ्या नोकरांना कामं सुद्धा काय करायचे, कसं करायचं तो करतोय. बजेटिंग तो करतोय. प्रेज द लॉर्ड. योसेफला तिकडे काही वर्ष लागली. तो त्यामध्ये विश्वास योग्य राहिला. ते स्थान त्याने मिळवलं आहे. परंतु तुम्हाला माहितीये, इतकं सगळं असून सुद्धा हा तरुण मुलगा आहे. त्या पोटिफर तो कोण आहे माहिती का? फारोचा एक सेनापती आहे. जर पोटिफर बद्दल तुम्ही वाचाल ना, तर तो एक नाही का मोठ्या हुद्द्यावर काम करणार आहे. मोठ्या हुद्द्यावर काम करणारा तिकडे त्याच्या हाताखाली नोकर-चाकर काम करतायत पोटिफरच्या हाताखाली. तर विचार करा की त्याची बायको किती सुंदर असेल. पोटिफरची बायको सुद्धा काही अशी साधारण वयस्कर म्हातारी स्त्री नसणार आहे. सुंदर असेल. ती सुद्धा नाही का खूप आकर्षक असेल. प्रेज द लॉर्ड. आणि एक दिवस ती त्याच्याकडे येते आणि रोज त्याच्या मागे लागते. "चल ना, माझ्यासोबत चल ना. ओके, चल ना, आपण नाही का एकत्र वेळ घालवू. आपण ह्या गोष्टी करू, आपण त्या गोष्टी करू." सो शी इज गेटिंग अट्रॅक्टेड. ती एक यू नो सेक्शुअली त्या योसेफकडे खूप आकर्षिली जाते आणि योसेफ दरवेळेस नाही, नाही, नाही कदाचित तो तिला अव्हॉइड करत असेल, ती घरात असेल तर त्याला ऑकवर्ड वाटत असेल जाणं, पण त्याचं कामच तिकडे आहे. रोज तिला नाकारत असेल आणि एक दिवस ती संधी साधते, की घरात इतर नोकर कोणीच नाहीये, तिचा नवरा पण नाहीये, कोणी नाहीये. फक्त योसेफ एकटा आहे. लिटरली ती त्याला पकडते आणि शी पुल्स हिम इंटू द बेडरूम. ती त्याला पकडते आणि ती म्हणते, की "चल माझ्यासोबत निज." आणि योसेफ आहे ना, योसेफ म्हणतो, की यामध्ये नाही का या घरामध्ये माझ्या धन्याला माहित पण नाही, की मी काय करतोय, काय आहे, काय नाही. सगळा विश्वास त्याने माझ्यावर टाकलाय आणि असं असताना मी ह्या स्त्रीला हात लावू का? योसेफ तरुण आहे. त्याला डिझायर होत नसेल. मी तुम्हाला सांगते योसेफ त्या दिवशी जर तिला हो म्हणाला असता, तिच्यासोबत त्याने ते कृत्य जर केलं असतं, तर योसेफला ना कधीच त्याच्या त्या हुद्द्यावरून, त्या पदावरून कोणीच काढू शकलं नसतं. कारण तो ना त्या पत्नीच्या फेवरमध्ये चालत राहिला असता आणि नेहमी तिने पाहिलं असतं, की योसेफला ना कोणी काही बोलणार नाही, त्याच्या विरोधात कोणी उभं राहणार नाही. सो एक प्रकारे नाही का योसेफचा मार्ग अजून सोपा झाला असता. अजून त्याला सगळ्या गोष्टी फुकट मिळाल्या असत्या. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जर त्याने त्या मोहाला, त्या आकर्षणाला, त्या सुंदर स्त्रीच्या ओके स्वतः इन्व्हिटेशन देते. घरात कोण नाहीये, कोणाला कळलं पण नसतं योसेफने काय केलं आणि काय नाही. जर तो त्या मोहाला बळी पडला असता, त्या टेम्प्टेशनमध्ये त्याने ते पाऊल जर उचललं असतं, तर त्याने त्याचे डेस्टिनीचे, त्याच्या नियतीचे, त्याच्या आशीर्वादाचे दरवाजे बंद केले असते. का माहितीये? जर त्याने ते पाऊल उचललं असतं ना, तो आयुष्यभर तिकडे पोटिफरच्या घरामध्येच तो एक दास म्हणूनच राहिला असता. त्याच हुद्द्यावर काम करत असता. कदाचित तिकडे त्या पोटिफरच्या पत्नीसोबत नेहमी नाही का लपून-छपून त्यांचा नाही का संबंध होत राहिले असते. परंतु तिथून तो पुढे गेला नसता. हालेलुया. सो जे स्वप्न परमेश्वराने त्याला दाखवलं होतं, 2 वेळा त्याने जे स्वप्न पाहिलं होतं, की तो श्रेष्ठ होतोय आणि सगळेजण त्याला नमन करतायत. सगळेजण सगळ्या जणांपेक्षा तो महान आहे. हे जे स्वप्न त्याने पाहिलं असताना ते कधीच पूर्ण झालं नसतं. सो व्हेनेव्हर आय एम टेलिंग यू जोपर्यंत या जगाच्या आकर्षणाला, मोहाला तुम्ही तुमची नजर मारत नाही, तुमचं मन मारत नाही ना, तुम्ही ना त्या तुमच्या डेस्टिनीमध्ये परिपूर्णतेने नाही चालू शकत. सी जेव्हा पण ह्या गोष्टी घडतात, ज्यांच्या जीवनावर मोठं पाचारण आहे, ज्यांच्यासाठी नाही का देवाने एक विशेष योजना ठेवली आहे, त्या लोकांना जेव्हा कशामध्येच पाडता येत नाही ना, तर फायनल वेपन एक लास्ट वेपन जे असतं ना, ते सैतान वापरतो ते म्हणजे लस्ट, वासना. भलेही तुम्ही कृती करत नाही, तुमच्या मनामध्ये विचार येणार, कुठेतरी गुंतल्यासारखं वाटणार. कोणाला पाहिलं तर वाटणार, की "अरे, ही व्यक्ती मलाच बघतेय का? मी छान दिसतोय का? ह्या व्यक्तीला मी आवडतोय का?" असेच विचार तुमच्या मनामध्ये येणार आणि आपोआप अशा काही गोष्टी लाइक मॅनिप्युलेट केल्या जातात. अशा प्रकारे
की आपण नाही का त्या व्यक्तीच्या संपर्कात कसं येऊ याचा विचार करायला लागतो. ती व्यक्ती समोर असल्यावर आपलं वागणं, ॲटिट्यूड सगळं बदलून जातं. ह्या गोष्टी काय होतात माहिती? सी वी आर यूजिंग आवर फ्लेश. अशा वेळेस ती व्यक्ती काय करते? आपल्या शरीराचा वापर करते, आपल्या लुक्सचा वापर करते समोरच्याला आकर्षित करण्यासाठी अँड गॉड डज नॉट लाइक ऑल सच थिंग्स. या गोष्टी सहज घडतात, रोज घडतात, सहज घडत असतात आणि कधीच आपल्याला वाटत नाही की या एरियामध्ये पण होलीनेस पाहिजे की नाही. आपल्याला वाटतं आपण काही चुकीचं करतोय का? आपण ना काही तसलं वर्तन, तसलं काही रिलेशनशिप ठेवतोय का? नाही. वी आर जस्ट फ्रेंड्स, वी आर जस्ट टॉकिंग. बट जर त्या फ्रेंडशिपच्या मागे कुठेतरी तुमचं मन गुंतलंय, तुम्हाला वाटतं जर तुम्ही सहज बोलताय ना, तर तुम्ही ना कुठेतरी व्यभिचाराच्या मार्गावर चालतायत अँड डेव्हिल इज सो कनिंग. आपला शत्रू इतका दुष्ट, इतका कपटी आहे, की या गोष्टीद्वारे नेहमी तो हल्ला करायचा प्रयत्न करतो. Whenever you open door for such lustful things, या वासनेच्या गोष्टीसाठी, मग ते विवाहबाह्य संबंध असतील, विवाहपूर्व कुठे शारीरिक संबंधात गुंतलेले असाल, पॉर्नोग्राफी असेल, ब्लू फिल्म पाहत असाल, अडल्ट फिल्म किंवा त्या सगळ्या गोष्टी पाहून त्या विचारांमध्ये असाल, की पर्पजली तुम्ही त्या गोष्टी करत असाल, वासनाधीन पुस्तकं वाचत असाल, असं काही करत असाल ना, तर मला तुम्हाला स्पष्ट सांगू द्या, तुम्ही तुमची डेस्टिनी जी आहे, तुमची नियती जी आहे ना, जी देवाने ठेवलेली आहे, जी त्याची योजना आहे ना, ती कॉम्प्रोमाईज केली आहे. योसेफ तिकडे हो बोलला असता, तर तो कधीच ना फारो समोर तिथे पोहोचला नसता. कधीच त्या हुद्द्यावर तो जाऊ शकला नसता. हालेलुया! प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो अशा की आपल्याला असं वाटेल, की असं कसं देवाचं भय नाहीये का? पण खरंच देवाचं भय नाहीये काही लोकांना. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो काही लोक अशा लेव्हलला पोहोचले ज्यांना या गोष्टीचं आकर्षण होत नाही. लाइक मी मेडिकलला ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं, सो फर्स्ट इयर आम्हाला एनाटॉमी, फिजिओलॉजी हे सगळे नाही का सब्जेक्ट होते. सो एनाटॉमी ज्यावेळेस आम्हाला होतं म्हणजे मानवाचं शरीर हे पूर्णपणे आम्हाला शिकवलं जायचं. म्हणजे एक-एक हाड, रक्तवाहिनी, अवयव, सगळ्या गोष्टी एकदम मायन्यूट कसं आहे आम्हाला ओपनली शिकवलं जायचं. सो त्यावेळेस आमच्या एनाटॉमी लॅबमध्ये ओके, खूप मोठे-मोठे असे लिटरली मोठमोठे वॉटर टँक असतात ना, तसे फॉर्मॅलिनचे चेंबर्स होते ओके. आणि त्याच्यामध्ये नाही का प्रत्येक बॅच जेव्हा येते, तेव्हा एक फ्रेश डेड बॉडी त्यांच्यासाठी डेडिकेट केली जाते. ओके. एक नाही 3-4 असतात ओके. सो कोणी लावारिस असतं. काही लोकांनी स्वतःहून स्वतःचं शरीर डोनेट केलेलं असतं, की मेडिकल कॉलेजला मुलांना शिकायला होईल म्हणून किंवा काही लोकांचं असं असतं, की कोणीच क्लेम करत नाही, काही नाही. मग ते असे हॉस्पिटलला मुलांना शिकायसाठी वगैरे पाठवतात. सो आम्हाला ज्यावेळेस फर्स्ट टाईम होतं, तर आमच्या बॅचमधले खूप मुलं चक्कर येऊन पडले, वास सहन झाला नाही, फॉर्मॅलिनची ॲलर्जी व्हायला लागली, बऱ्याच काही गोष्टी. कारण ते शरीर सडलं नाही पाहिजे. मग प्रत्येक एनाटॉमीच्या प्रॅक्टिकलला थोड्या-थोड्या गोष्टी पहिले सरफेस मार्किंग, त्याच्यानंतर पार्ट्स, मग स्किनचे लेयर्स, मग मसल्स लेयर, मग एक-एक अवयव काढायचा, मग एक-एक भाग स्कल स्टडी करायचा. असं सगळं स्टडी करत पूर्ण नाही का डिसेक्शन केलं जायचं. ओके. पूर्ण ते शवविच्छेदन केलं जात होतं. सुरुवातीला आम्हाला थोडंसं ऑकवर्ड वाटायचं. एनाटॉमीचं ते प्रॅक्टिकल झालं, की आम्हाला असं वाटायचं, की आता नाही का जेवू नाही शकत. तीच गोष्टी, तेच चेहरे, तेच सगळा वास नाही का कानामध्ये, नाकामध्ये, तोंडामध्ये लिटरली असा भरलेला असायचा. असं वाटायचं खाऊच नाही शकणार आता टिफिन काय खाणार? काही-काही माझ्या मैत्रिणी होत्या त्या ज्या दिवशी एनाटॉमी प्रॅक्टिकल झालं रात्रीचे पण जेवायच्या नाही. कारण नाही का कंटिन्युअस तेच नाही का तो वास, त्या गोष्टी, त्या आम्ही स्वतःच्या हाताने सगळं करतोय त्या गोष्टी. सो सुरुवातीला हे जड जायचं. परंतु जसं-जसं नाही का काही महिने होत गेले, काही वाटायचं नाही मग नंतर. लिटरली नाही का असं समोर डिसेक्शन चालू आहे, तर आम्ही त्या बाजूला जाऊन पटकन आता आपलं ओरल आहे, वायवा आहे, एक्झाम आहे, तर पटापट टिफिन खाऊन लगेच तिकडे उभं राहायचं वगैरे. मग नंतर आम्हाला काही वाटायला लागलं नाही. बिकॉज आमची त्या एरियामध्ये जी सेन्सिटिव्हिटी होती ती निघून गेली होती. प्रेज द लॉर्ड. सो व्हेनेव्हर असे डेड बॉडी यायचे किंवा काय, सो आम्हाला माहिती आहे आमच्यासाठी नाही का पाठवण्यात आलंय मेडिकल कॉलेजने आम्हाला पाठवलंय सो वी कॅन स्टडी. तर आम्ही स्टडी करायसाठी सुरुवातीला लोकांना वाटायचं. काही लोकं असे होते जे काही गावावरून वगैरे ॲडमिशन मिळालेलं, सो तिकडून आलेले. डेड बॉडीला कसा हात लावायचा, कसं करायचं? पण जर तुम्हाला डॉक्टर बनायचं ते ह्या गोष्टी कराव्या लागतात. प्रेज द लॉर्ड. पण नंतर काही वाटायला लागलं नाही. इतकी सवय झाली, की नंतर समोर जरी ॲज अ डॉक्टर ज्यावेळेस पेशंटला पाहायला जातो ना, सो आम्हाला काहीच वाटत नाही. म्हणजे
कदाचित नाही का पेशंटला चेक करताना, पाहताना लोकांना सामान्य लोकांना वेगळं वाटेल, पण आमच्यासाठी रोज इतके पेशंट असतात ना, म्हणजे मेडिकल स्टाफ जो आहे, जे हॉस्पिटलला काम करतात, मेडिकल फील्डमध्ये आहेत ना, त्यांना पेशंटच्या बॉडी फ्लुइड्स पासून पेशंटचं युरिन, स्टूल, बॉडी एक्सक्रिशन पासून ना, सगळ्या गोष्टींमध्ये राहावं लागतं. मग ती कितीही खराब झालेली वुंड असू दे, कितीही घाणेरडं त्यातून पस येत असू दे, कोणता पेशंट नाही का बेड वेटिंग करत असू दे किंवा अजून काही असू दे, या सगळ्याची इतकी सवय झालेली असते, की नंतर काहीच वाटत नाही. बिकॉज त्या एरियामध्ये आता आम्ही सेन्सिटिव्ह नाही राहिलोय. वी हॅव बिकम आम्ही जास्त नाही का त्या एरियामध्ये स्ट्रॉंग झालोय. सो त्या गोष्टी आता आम्हाला आमच्या डेली रुटीनला थांबवू शकत नाही. देअर आर सर्टन पीपल जे परमेश्वरामध्ये, वचनामध्ये इतके रमलेले आहेत, की तुम्ही त्यांच्या पुढे कुठलंही आकर्षण ठेवा, ते त्या गोष्टीकडे आकर्षिले जात नाहीत. त्यांना नाही वाटत, की वॉव! किती सुंदर मुलगी. अरे बापरे! हा किती किती हँडसम मुलगा आहे, किती छान आहे. नाही फ्लॅट होत ह्या गोष्टींना आणि त्या लेव्हलला पोहोचायचंय आपल्याला. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत मी मरत नाही, जोपर्यंत माझी ही जगामध्ये फिरणारी दृष्टी मरण पावत नाहीये, मी माझ्या डेस्टिनीमध्ये चालू शकत नाही. कारण मी ख्रिस्ताला परिधानच करत नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, की एखाद्याने जर आपल्या मनामध्ये सुद्धा एखाद्या स्त्रीबद्दल कामेच्छेने विचार केला, तरी सुद्धा त्याने काय केलंय, ते कृत्य केलंय, तो दोषी आहे. तो पापी आहे त्या एरियामध्ये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बरेच लोकांना काय वाटतं, पाप म्हणजे काय? जी कृती आपण करतो. म्हणजे मी खोटं बोलले. मी बोलले ना, मी कोणाला तरी फसवलं, परंतु मनात फक्त विचार आला तर दॅट इज नॉट सिन असं वाटतं. नो, नो, नो. ऍक्च्युअल सिन इज व्हॉट इज इन युअर हार्ट. तुमच्या मनात काय चाललंय? म्हणून दावीद राजा प्रार्थना करताना काय म्हणतो, की मेडिटेशन ऑफ माय हार्ट, ओके, लेट द मेडिटेशन ऑफ माय हार्ट बी एक्सेप्टेबल टू यू. माझ्या मनाचं, माझ्या हृदयाने केलेलं मनन ना परमेश्वर तुला आवडू दे. तुझ्या समोर नाही का हे स्वीकारण्याच्या योग्य असू दे, असं तो म्हणतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो पाप आहे नेहमीच नाही का, मी काय चूक केलीये हे जे सिद्ध होतंय ते नाहीये, माझ्या मनात काय चाललं आहे. मी चर्चमध्ये सगळ्यांना प्रेज द लॉर्ड, हालेलुया बोलते, सगळ्यांशी खूप प्रेमाने वागते, खूप आय एम शोइंग दॅट आय एम अ सोशल पर्सन. मी असं दाखवते की मी किती सामाजिक आहे, मी किती मदत करते, मी किती प्रार्थनाशील आहे, मला लोकांचा किती कळवळ आहे. परंतु माझं हृदय काय आहे हे त्या परमेश्वराला माहिती आहे. आत्मिक जगाला माझं हृदय माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. भले लोक इथे मला नाही का किती चांगली आहे, किती असं बोलतील, पण जर माझं हृदय चांगलं नाही, या गोष्टी त्या दिवशी परमेश्वराच्या समोर ज्या वेळेस मी असेल त्यावेळेस माझ्या विरोधात बोलणार. माझं हृदय असं नाही का समोर मोकळं केलं जाणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो यू हॅव टू वर्क ऑन युअर हार्ट. म्हणून देवाचं वचन सांगतं, की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या हृदयाचं सगळ्यात चांगलं रक्षण कर. कारण तेथून काय जीवनाचा उगम आहे. युअर लाईफ फ्लोज फ्रॉम युअर हार्ट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ना अडचण काय माहितीये, लोकांना सत्यच माहित नाही. लोक सत्य ऐकतात पण ते ग्रहण करत नाही. ते त्या जमिनीसारखे राहतात जे वाटेवर बी पडले, वाटेवरचे बनून राहतात. 4 प्रकारच्या जमीन सांगितलेत ना पेरणाऱ्याचा दृष्टांत. काही बी वाटेवर पडले. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना माहित असून सुद्धा ते ते नाही का ते रस्त्यावर पडलेल्या बियासारखे नाही का तशी भूमी बनून जातात, की जिथे ना बी पडून उपयोगच नाहीये. कारण माती नाहीये, कारण ते बी पेरलं जात नाहीये, ते नाही का सोक केलं जात नाही, ते शोषून घेतलं जात नाही, ज्याच्यापासून काहीच फायदा होत नाहीये. ते पाखरं येतात आणि घेऊन जातात. लोकं आपली भूमी बदलायला तयार नाहीत. कोणी सांगितलं तरी सुद्धा ना त्यांना वाटतं हां, हां, मी ऐकलं किती छान होतं. त्याच्या पलीकडे काही नाही. ते विचार नाही करत, की मी तशी आहे का? मी तसा आहे का? नाऊ आय हॅव टू चेंज. आय कॅन नॉट लिव्ह लाइक दिस. आय एम अ ख्रिश्चन. आय बिलीव्ह इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. आय कॅन नॉट लिव्ह अ डिफिटेड लाईफ. हालेलुया. मी एक अपयशी जीवन नाही जगू शकत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो काही लोक वचन ऐकतात, सगळ्या गोष्टी ऐकतात, परंतु त्यानुसार त्यांच्यामध्ये बदल होत नाही. देअर हार्ट इज नॉट चेंजिंग. त्यांचं मन, त्यांचं हृदय बदलत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो एक्सटर्नल appearance, external ministry is good. What about your internal relationship with God? हालेलुया. तुमचं आतलं जे नातं देवासोबत आहे त्याच्याबद्दल काय? तुम्ही तिकडे कसं वागत आहात? चर्चमध्ये आय माइट बी द
फर्स्ट पर्सन. ओके, मी कदाचित नाही का सगळ्यात आधी येणारी, सगळ्यात शेवटी जाणारी, नुसतं सगळ्यांसमोर हंबली वागणारी आणि चांगलं काम करणारी असेल. बट व्हेन आय एम आउट ऑफ द चर्च, मी कशी आहे? त्यावेळेस खरंच मी परमेश्वरासमोर सुद्धा देव मला पाहतोय ही जाणीव ठेवून वागतेय का? आणि जर नाही, तर हे सगळ्यात मोठे पाप आहे, सगळ्यात मोठी चुकी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, बदलायचंय, बदलायचंय. कारण परमेश्वर काय म्हणाला माहिती? पुरुषांना त्या सगळ्या लोकांना काय म्हणाला माहिती? ढोंग्यांनो, हालेलुया, यू हिपोक्रेट्स, हालेलुया, तुम्ही ढोंगीपणा करणारे, असं प्रभू म्हणाला. हालेलुया. परमेश्वराला हिपोक्रेसीनेस, ढोंगीपणा, दिखावा ह्या गोष्टी आवडत नाही. ते लोक मोठमोठे झगे घालतात प्रभू म्हणाला, आणि की ना मोठमोठ्या प्रार्थना करतात, लोकांकडून सलाम घेणं, लोकांकडून मान सन्मान घेणं, हे सगळं त्यांना आवडतं. परंतु ते परमेश्वरासोबत रिलेशनशिप नाही ठेवत. ते फक्त ना एक एक धर्म, एक रिलिजन फॉलो करतात, ट्रेडिशन्स फॉलो करतात, रूढी परंपरा फॉलो करतात. प्रेज द लॉर्ड. पण आपला परमेश्वर हा कुठल्या धर्माचा, रूढी परंपरेचा, ट्रेडिशनचा परमेश्वर नाहीच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो जीवन तर बदललं पाहिजे. काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेतच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचे खूप आभार मानते. कारण आत्तापासून नाही, खूप आधीपासून थेट लाइक कॉलेज डेज पासून ना, मला ना असं लाइक काही गोष्टींबद्दल कधीच आकर्षण होत नाही. कधीच नाही. म्हणजे लाइक बिफोर मॅरेज अल्सो, की कसलं आकर्षण असं झालंच नाही. माझे फ्रेंड्स जे होते माझ्यासोबत, ओके, माझे कलीग होते. ते लाइक अशा गोष्टी कंपेअर करायचे, बोलायचे, हे ते, आणि जेव्हा पण मला माझं ओपिनियन विचारायचे, मी लाइक मी न्यूट्रल असायचे. मला ह्या एरियात ओपिनियन्स नाहीये मी म्हणायचे, बिकॉज मला काही वाटतच नाही. आणि ते मला म्हणायचे, की "काही वाटतच नाही म्हणजे?" आय फील नथिंग. मला काहीच वाटत नाही म्हटलं ह्या एरियामध्ये. आणि त्यांना असं वाटायचं, की असं कसं शक्य आहे? त्यावेळेस मला माहीत नव्हतं, की पवित्र आत्मा माझं रक्षण करतोय, पवित्र आत्मा मला ह्या सगळ्यामध्ये चालवतोय, हे मला तेव्हा माहीत नव्हतं. पण आज जेव्हा-जेव्हा त्या गोष्टी आठवते ना, मी देवाचे खूप आभार मानते. आय नेव्हर गॉट अट्रॅक्टेड टू सच थिंग्स. प्रेज द लॉर्ड. कधीच वाटलं नाही. इन फॅक्ट ज्यावेळेस नाही का काही विषय यायला लागले, काही लोकं फॅमिलीला अप्रोच करायला लागले, त्यावेळेस सुद्धा नाही का, की हां, ही व्यक्ती कशी आहे? काय काम करतेय? पॅकेज किती आहे? ह्या गोष्टी पण कधी निघाल्या नाही. कधीच नाही. फक्त एकच होतं, की आत्मिक जीवन कसं आहे? हालेलुया! म्हणजे कधीच वाटलं नाही, की व्यक्तीचं घर कसं आहे? फॅमिली कशी आहे? एज्युकेटेड आहे की नाही? नो. ह्या गोष्टीच कधी म्हणजे लाइक क्रायटेरिया जे असतात ना, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. ह्यामध्ये ह्या गोष्टी कधी नव्हत्याच. हालेलुया! परमेश्वराने तसले सगळे विचार करायला ना, कधी अशी मुभाच दिली नाही. त्या गोष्टींसाठी वेळही नव्हता आणि कधी मनही तिकडे वळलं नाही. प्रेज द लॉर्ड. कधीच नाही का दागिने किंवा काही खाण्यापिण्याचे पदार्थ, की हेच पाहिजे वगैरे असं आकर्षण कधीच झालं नाही. माझी मुलगी मला मोठी मुलगी नेहमी म्हणते, "मम्मा व्हॉट इस युअर फेव्हरेट डिश?" आय से, "आय डोंट हॅव एनी फेव्हरेट डिश." "व्हॉट इस युअर फेव्हरेट कलर?" "आय डोंट हॅव एनी फेव्हरेट कलर." हां, म्हणतात हा कलर चांगला वाटतो, तो कलर चांगला वाटतो. इट्स ओके. ओके. बट असं नाही की हा माझा खूप आवडीचा कलर आहे. असं बरेच वर्ष मला नव्हतं, आणि ती मला म्हणायची, "नाही मम्मा, कुठला तरी तुला आवडीचा कलर असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. काहीतरी सांग, काहीतरी सांग." बट इन फॅक्ट म्हणजे खरं सांगायचं तर ना, असं असं स्पेसिफिक कलर माझ्या खूप आवडीचा आहे नाही. मला हा पण आवडतो. मला तो कलर पण आवडतो. तुम्ही मला म्हणाल ना ब्लॅक कलर आवडतो. येस, बट आय लाइक व्हाईट अल्सो. मला पिंक पण आवडतो. मला पर्पल पण आवडतो. सो माझ्याकडे असं नाही का स्पेसिफिक चॉईस नाही. मला ब्लू कलरही आवडतो. असं नाही की आय विल डाय फॉर दॅट कलर, की नाही धिस इज माय फेव्हरेट कलर. मी हेच नाही का रंगाचे कपडे पाहणार. नो. नाही मला हे दागिनेच पाहिजे. नो, मला तसले शूज पाहिजे. सध्या असाच ट्रेंड आहे. असं कधीच नाही झालं. कधी परमेश्वराने ह्या सगळ्यातून बाहेर काढलं ना, तेच समजलं नाही. हालेलुया. गिव्ह युअरसेल्फ टू हालेलुया. सी, जगाचा ट्रेंड फॉलो करायला जाणार ना, नथिंग रॉंग. पण मी तुम्हाला सांगू, त्या गोष्टी आपल्याला कुठेतरी वेगळ्या मार्गावर घेऊन जाणार, आणि तुम्हाला समजणार पण नाही, की तुमचा ट्रॅक कधी चेंज झाला. इथे चालत असताना तुम्ही दुसऱ्या रस्त्यावर कसे पोहोचलात, कसे मागे आलात आणि पडलात ते सुद्धा समजणार नाही. You have to spend your time in the presence of the Lord. Is my God happy with me? Is my Father is like, am I giving quality time to my Father?
हालेलुया! मी देवाला चांगला वेळ देतेय का? मी देवाला ना चांगला एक समर्पित, एक वेगळा केलेला वेळ देतेय का? का माझा आणि परमेश्वराची प्रार्थना फक्त धावता-पळता सकाळी 5 मिनिटं, झोपताना 5 मिनिटं, ड्राईव्ह करताना गरज पडली तर "ओह जीसस" 5-10 मिनिटाचीच आहे. मग माझं नातंच नाहीये देवासोबत. हालेलुया! जर मी देवाच्या उपस्थितीमध्ये जास्त वेळ बसू शकत नाही, तर मी सगळ्यात कमजोर आहे, सगळ्यात कमजोर. तुम्हाला माहिती आहे आजकालची लोकं ना इतके बिझी झालेत ना, अ, म्हणजे त्यांना ना विचारलं ना, की "व्हॉट इस युअर स्टेज?" तुम्ही काय करता? तर लोकांची ना अ, बरेच वेळा ना आज माझं चॉयर लीडिंग आहे. आज माझा टर्न आहे. आज मला हे काम सांगितलंय. आज मला रेकॉर्डिंग करायचंय. आज मला चर्चमध्ये हे पाहायचंय. आज मला तिकडे जायचंय. सो दे थिंक दे हॅव टू परफॉर्म व्हेन द चर्च इस गिव्हिंग देम ऑलरेडी काही गोष्टी, काही काम, काही जबाबदारी ज्यावेळेस चर्च त्यांना देते, तर त्या गोष्टी त्यांनी करायच्या आहेत. दॅट इस नॉट युअर स्टेज. ओके? आस्क युअरसेल्फ व्हॉट इज और वेअर इज युअर स्टेज? तुमचं ना जिथे तुम्ही नाही का परफॉर्म करता, जिथे तुम्हाला जिथून रिवॉर्ड भेटणार आहे, जिथे तुम्हाला सादरीकरण करायचंय, ती तुमची जागा, ते तुमचं स्टेज कोणतं आहे हे विचारा. इफ आय एम स्टँडिंग इन द चर्च अँड आय एम डूइंग ऑल द चर्च ॲक्टिव्हिटीज अँड आय एम प्लीजिंग माय पास्टर आणि मी म्हणते की हे मी सगळं केलं आणि खरंच परमेश्वर माझ्यावर किती असेल प्रेम करतो, मला किती परमेश्वर रिवॉर्ड देईल. लोकांना वाटतं माझी मुलं चर्चमध्ये हे करतात, ते करतात. दॅट इज नॉट देअर स्टेज. चर्चमध्ये तुम्ही काय करता? चर्चमध्ये जेव्हा तुम्ही येणार, चर्चमध्ये कोणी येणार, त्यावेळेस ते चर्चमध्ये चांगलेच वागणार. चर्चमध्ये ते काही गैरवर्तन करणारच नाही. पास्टर आणि लीडर समोर चांगलंच वर्तन करणार. पण ज्या मोमेंटला तुम्ही चर्च सोडता, ओके, दॅट इस युअर स्टेज. तुमच्या लाईफमध्ये जे चॅलेंजेस येतात, तिकडे तुम्ही कसं परफॉर्म करताय? ज्यावेळेस आजारपण येतंय, हाऊ यू आर परफॉर्मिंग? ज्यावेळेस कर्ज येतंय, ज्यावेळेस ना गरजा ना खूप आहेत आणि कमाई थोडी आहे, देन हाऊ यू आर परफॉर्मिंग? ज्यावेळेस लोकं तुमच्या विरोधात बोलताय, मग तुम्ही नाही का कशाप्रकारे उभं राहताय? ते तुमचं स्टेज आहे. तिकडून नाही का तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे. तिकडून नाही का तुम्ही विश्वासात किती आहात हे समजलं जाणार आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, की ज्यावेळेस मनुष्याचा पुत्र येईल, त्याला इथे पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? हालेलुया! पीपल आर बिझी इन ॲक्टिव्हिटीज. लोकं चर्च ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये बिझी आहेत. चर्चच्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये, कार्यक्रमामध्ये बिझी आहेत. चर्चमध्ये आज मला हे करायचंय, मला ते करायचंय. ती कामं पूर्ण करण्यामध्ये इतके व्यस्त आहेत, की मला तुम्हाला सांगू द्या, की ते विसरून जातात, की माझी आत्मिक वाढ होते की नाही. ह्या शेवटच्या दिवसामध्ये यू विल फाइंड लॉजिकल अँड प्रॅक्टिकल ख्रिश्चन. हालेलुया! जे लॉजिकली चालणार. आज म्हणजे खूप लोकं असे आहेत, की समजा नाही का देवाचा देवाचा अभिषेक उतरतोय, देवाचा पवित्र आत्मा उतरतोय आणि नाही का असं त्यांना जाणवायला लागतंय काहीतरी होतंय किंवा तो अभिषेक सहन होत नाही ना. लिटरली देअर आर पीपल हू रेजिस्ट. ते म्हणतात, "मी आज एवढे चांगले कपडे घालून आले, आज मी चर्चमध्ये एवढी तयारी करून आले, लोकांसमोर मी आता कशी रडू? मी पडली तर काय होईल? मला नाही का अन्य भाषेत बोलायला लोकं काय म्हणतील? मी का अशी ओरडते वगैरे." When the heaviness of the Holy Spirit comes, they such people, दे रेफ्यूज. ते म्हणतात नाही 4 लोकांमध्ये कसं होईल? काय होईल? आणि ना ते लोकं लिटरली रेझिस्ट करतात. प्रेज द लॉर्ड. दे डोंट गिव्ह देमसेल्व्हज. नाही का माझ्या शेजारच्यांना काय वाटेल? हे लोकं काय म्हणतील? कंटिन्युअसली हे थॉट माइंडमध्ये असतात आणि म्हणून पवित्र आत्मा नाही का तिकडून त्यांना बायपास करून जातो. प्रेज द लॉर्ड. युअर स्टेज इज नॉट युअर चर्च. चर्च ही ती जागा नाही जिथून तुम्हाला रिवॉर्ड मिळेल, जिथे तुम्ही परफॉर्म करतात. युअर स्टेज फॉर परफॉर्मन्स इज युअर लाईफ चॅलेंजेस. मंडळीच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही असता, ज्यावेळेस एखादा त्रास होतो, ज्यावेळेस क्लॅशेस होतात, ज्यावेळेस नाही का घरामध्ये नाही का मिसअंडरस्टँडिंग होते, ज्यावेळेस ऑफिसमध्ये तुम्हाला मॅनिप्युलेट केलं जातं, तुम्हाला दाबलं जातं, तुम्हाला तुमचे हक्क दुसऱ्याला दिले जातात, तुम्हाला कॉम्प्रोमाईज करायला लावतात. त्यावेळेस तुम्ही कसं वागताय? ज्यावेळेस तुम्हाला संधी असते, की समोरच्या माणसाला दोष द्यावा, समोरच्या माणसाला बोलावं, त्यावेळेस तुम्ही कसं वागताय? तिकडून नाही का तुम्ही कसे काम करता हे ठरवलं जातं. हालेलुया! प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुमचा स्टेज ओळखून घ्या. तुम्ही कॅपॅसिटी केव्हा बिल्डअप करता? ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून जाता, प्रवास करता त्यावेळेस. नाहीतर काय होईल माहिती? या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही आजही नाही का नजर टाका. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला डिबेट करणारे ख्रिस्ती आढळतील. हे राइट आहे, हे रॉंग आहे, हे बोलणारे ख्रिस्ती आढळतील. तुम्हाला वादविवाद करणारे ख्रिस्ती आढळतील. तुम्हाला आढळतील, की जे ख्रिस्ती नाही का फेथफुली
चर्चला जाणार, येणार, चर्चचा टाइम कधीच दुसऱ्या कोणाला देणार नाही. पण त्याच्यानंतर चर्चमधून बाहेर आल्यानंतर ते ख्रिस्ती आहेत की नाही, नाही का असा प्रश्न पडेल त्यांच्या जीवनशैलीकडे पाहून. जे फक्त नाही का चर्चची ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये बिझी आहेत असे ख्रिस्ती दिसतील. असे ख्रिस्ती तुम्हाला दिसतील जे स्तुती आराधना 1-2 तास चालू असेल तर उड्या मारतील, नाचतील, देवाच्या सानिध्यात राहतील. प्रार्थना करायला म्हटलं तर 15 मिनिटात कंटाळा करतील. 15 मिनिटं, 20 मिनिटं अन्य भाषेत बोला म्हटलं तर 2 मिनिटामध्येच त्यांचा आवाज नाही का कमी होईल आणि इकडे-तिकडे बघत राहतील आणि नाही का जांभया देतील, यॉर्निंग करतील. असे ख्रिस्ती तुम्हाला आज दिसतील. असे दिसतील. असे ख्रिस्ती नाही दिसणार, की जे देवाच्या सानिध्यामध्ये नाही का वेळ घालवत आहेत. प्रार्थना करायला म्हटल्यावर त्यांना आनंद होतोय अशी लोकं नाही सापडणार. बिकॉज इन दिस डेज देअर आर लॉजिकल ख्रिश्चन्स जे नाही का खूप डोक्याने विचार करून चालतायत. हे राईट आहे, हे रॉंग आहे असे ख्रिस्ती दिसतायत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु ना एक वेळ होती. ख्रिस्ती कसे होते माहिती? ऍक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स. तुम्हाला माहितीये सगळी पत्र वाचा तुम्ही, सगळी पत्र ओके. मत्तई, मार्क, लूक, योहान ही 4 पुस्तकं जर सोडली त्याच्या पुढे जेवढी पुस्तकं आहेत ना त्या सगळ्यामध्ये नाही का शेवटी आमेन लिहिलं आहे, ख्रिस्तात तुम्हाला सलाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. इव्हन प्रकटीकरणचं पुस्तक तुमच्या बायबलचं शेवटचं पान उघडा, त्याच्यात सुद्धा काय लिहिलंय माहितीये? शेवटचं पान आणि तिथे सुद्धा लिहिले पहा, प्रभू येशूची कृपा सर्व जनांबरोबर असो किंवा सर्व पवित्र जनांबरोबर असो. आणि त्याच्या आधीचे जरी वचन वाचली ना तर तुम्हाला तिकडेही सापडेल की इकडे ना ह्या सगळ्या गोष्टींना प्रेज द लॉर्ड एक एक डेफिनेट एंड आहे. हालेलुया. फक्त प्रेषितांची कृत्य हे जर पुस्तक तुम्ही उघडलं ना तिकडे शेवटी तुम्हाला आमेन नाही दिसणार. बिकॉज द ऍक्ट्स ऑफ द होली स्पिरिट, प्रेषितांची कृत्य जी आहेत ना ती पवित्र आत्म्याची कृत्य आहेत. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा आल्यावर ज्या गोष्टी झाल्यात ना ते आहे. बघा तुम्ही प्रेषितांची कृत्य याचा शेवटचा जो अध्याय आहे 28वा आणि तिकडे समाप्ती म्हणून लिहिलंय. इकडे काय लिहिलंय माहिती? तो म्हणजे प्रेषित पौल आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे. प्रत्येक पत्राचा शेवट प्रेषित पौलाने कसा केलाय? ख्रिस्तात सलाम, याला सांगा मी लवकरच तुमच्याकडे येईन, पवित्र चुंबनाने एकमेकांना ग्रीट करा आणि देवाची कृपा तुमच्या सोबत असू दे, आमेन, हे ते ह्या सगळ्या गोष्टी असा प्रॉपर नाही का प्रत्येक पत्राचा शेवट केलाय. परंतु प्रेषितांची कृत्याला एक देर इज नो डेफिनेट एंड बिकॉज ऍक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स इज द ऍक्ट्स ऑफ द होली स्पिरिट. प्रेषितांनी जी कृत्य केली ना ते पवित्र आत्म्याची कृत्य आहेत. हालेलुया. आणि पवित्र आत्म्याच्या कृत्याला अजूनही अंत नाहीये. तिकडून जी सुरुवात झाली ती आजच्या काळापर्यंत आपल्यापर्यंत चालू आहे. यू आर स्टील रायटिंग दिस बुक, यू आर स्टील क्रिएटिंग हिस्ट्री. हालेलुया. प्रेषितांची कृत्य हे असं पुस्तक असणार आहे जे बायबलमध्ये ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेल्यावर तुम्ही पाहाल हे इकडे 28 अध्यायांचं पुस्तक नसणार. तिकडे नाही का हजारो हजारो अध्याय असतील आणि प्रत्येक एक व्यक्तीने जे काम केलंय ना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याचं ना तिकडे नमूद केलेलं असेल. प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला समजलं पाहिजे ज्या वेळेस माडीवरच्या खोलीमध्ये सगळे 120 लोक बसले होते ना ते तिकडे बसलेले होते प्रार्थना करत समर्पितपणाचं जीवन जगत होते. प्रभू येशू म्हणाला की यरूशलेम सोडून कुठे जाऊ नका, टॅरी इन द जेरुसलेम, तिथेच राहा. रात्रंदिवस प्रार्थना करत होते. रात्रंदिवस प्रत्येक प्रहराला प्रार्थना करत होते. प्रत्येक क्षणाला ते प्रार्थना करत होते. कुठेच गेले नाही. 10 दिवसानंतर येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर 10 दिवसानंतर पवित्र आत्मा उतरला. त्याच्यानंतर ते लोक विखरायला लागले. पवित्र आत्मा त्यांना घेऊन जायला लागला. पवित्र आत्मा त्यांच्याद्वारे काम करायला लागला. पवित्र आत्मा त्यांच्या मुखाद्वारे बोलायला लागला. हा एक पेत्र जो सुरुवातीला बोलायचा ना तर कोणी त्याचे शब्द सिरियसली घ्यायचे नाही. परंतु पवित्र आत्मा उतरल्यावर त्याच वेळेस ज्यावेळेस पेत्र उभा राहतो आणि बोलायला लागतो, बायबल सांगतं की 3000 लोकांची भर पडली. कितीतरी लोकांनी बप्तिस्मा घेतला. अनेक लोकांवर पवित्र आत्मा उतरला. ह्या गोष्टी घडायला लागल्या. का? कारण आता पेत्र जो आहे ओके अपॉस्टल पीटर जो आहे ना तो आता पेत्र राहिलेला नाहीये. तर त्याच्यावर कोण आला आहे? पवित्र आत्मा आला आहे आणि पवित्र आत्मा आता त्याच्याद्वारे काम करत आहे. सो दॅट सेम होली स्पिरिट विल वर्क थ्रू यू ऑल्सो अँड मी ऑल्सो. तोच पवित्र आत्मा आपल्याद्वारेही काम करणार. परंतु त्या लोकांनी काहीतरी किंमत मोजली. त्यांनी स्वतःला पवित्र ठेवलं. त्यांनी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वेळ घालवला. त्यांनी प्रार्थनेमध्ये वेळ घालवला.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आर वी रेडी टू पे दॅट प्राइस? हालेलुया. ती किंमत जर आपण मोजून, मी तुम्हाला सांगते, आपण कधीच साधारण जीवन जगणार नाही, कधीच नाही. हालेलुया. ज्या वेळेस तिथून बाहेर पडले, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या सोबत घडल्या. काही लोकांनी त्याला धमकावलं, प्रेषितांना, काही लोकांनी त्यांना जेलमध्ये टाकलं, मारण्याच्या धमक्या दिल्या, त्यांना हाकलून टाकलं, त्यांचा खाण्यापिण्याचा आधार तोडून टाकला, त्यांच्याविषयी कपट योजना केल्या. या सगळ्या गोष्टी चालू असताना सुद्धा प्रेषित कसे वागले ना, हे दाखवतं की प्रेषितांची तयारी काय होती. हालेलुया. सो देअर स्टेज वॉज व्हेन दे वर डूइंग द इव्हँजेलिझम. ज्यावेळेस सुवार्तेचं कार्य ते करत होते, ती त्यांची, नाही का, आपण बोलू शकतो की कर्मभूमी ज्याला म्हणतात, की कृती करण्याची जागा त्यांची ती होती. प्रेज द लॉर्ड. सो चर्च, तुम्ही, नाही का, चर्चमध्ये तुम्ही कसे वागता यावरून तुम्हाला रिवॉर्ड नाही मिळणार. चर्चच्या बाहेर तुम्ही कसे वागता, तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही कसे वागता, किती वेळा तुम्ही पडता, किती वेळा तुम्ही माफी मागता, किती वेळा नव्याने सुरू करता, किती वेळा तुम्ही कन्सिस्टंटली प्रार्थनेमध्ये टिकून राहता, किती वेळा तुम्ही तुमच्या वेदीची दुरुस्ती करता, किती वेळा तुमची वेदी तुम्ही परमेश्वराच्या अग्नीने, नाही का, भरलेली ठेवता. या सगळ्या गोष्टींवर तुमची आत्मिक वाढ, आत्मिक चाल ठरवली जाते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.